फलंदाज ताबडतोब मैदानात जावं. समीर आणि प्रकाश ही नामांकित जोडी. Okay, let's start the match. पहिला चेंडू षटकार. प्रकाश प्रकाश वारके पोलीस दलात कार्यरत असलेलं हे फलंदाज. ताकद आणि नजाकत हे दोन वेगळे शब्द आहेत, परंतु दोन शब्दांचं मिलन या फलंदाजाकडे. ताकद पण आहे, नजाकत पण आहे. शिवाजीनगर मध्ये तेच तर खरं आहे. काय फटकेबाजी करतायत. सरळ फटका चौकार निश्चित. 2 धावा निश्चित आहेत. षटकार.
अप्रतिम. हॅलो हॅलो हॅलो. गोलंदाज जरा डीजे आता गाणी लावा, शेवटची मॅच आहे. हा चांगला फटका खणखणीत. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू स्वतःच्या पायाने तुडवतोय. एक धाव निश्चित मिळते. धावसंख्या एक धावांची भर. धावसंख्या धावलकावर 15 धावा. शिवाय प्रीमियर लीगचा तिसऱ्या वर्षातला हा क्रिकेटचा थरार. हा चेंडू हाफ शॉर्ट ऑन पूलचा फटका. टायमिंग करू शकत नाहीयेत. एकच धाव मिळते. याबरोबर षटक सुद्धा. शेवटचा चेंडू षटकातील. रामराजे हरले ना 24 रन 27. हा हवे चेंडू आणि फलंदाज पहिल्यांदा तंबूत परत. क्या बात है. 1 ओवर 16 रन. चलिए अब थोड़ी हिंदी में हम आपसे गुजारिश करते हैं. 1 ओवर के बाद 16 रन. आने वाले सभी क्रिकेट प्रेमियों का, यहाँ पर उपस्थित सभी दर्शकों का, टीमों का और मान्यवर अतिथियों का हार्दिक स्वागत. इस बार हवा में गेंद को खेला जरूर था. विकेट कीपर के बाजू में गेंद गिरती हुई. रन लेने का तो कोई बहाना भी नहीं था. एक रन तो यहाँ पर था भी नहीं. स्कोर वही रुका हुआ, थमा हुआ, जमा हुआ. 16 रन बिना एक विकेट के नुकसान पर. ये शिवाई प्रीमियर लीग का तीसरा साल है. 10 टीमें यहां पर शिरकत कर चुकी है शिवाई प्रीमियर लीग में. और बहुत बेहतरीन क्रिकेट का नजारा और सबसे बढ़िया ऑर्गेनाइजिंग कमेटी का काम. यह हवा में गेंद चढ़ी और बहुत बेहतरीन कैच. चलिए आज अच्छी गेंद थी लेकिन शॉर्ट ऑन पूल खेलने का प्रयास. गेंद बल्ले पे ठीक से नहीं आई. मिड विकेट के क्षेत्र में जब तक गेंद को फील्ड करते 1 रन लेने का बहाना, 1 रन लेने का मौका बल्लेबाज के पास. आसानी के साथ 1 रन को मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन. वैसे भी 17 यानी खतरा, ये लगातार बराबर चलते रहते. 17 और खतरा, इसमें विकेट जाती हैं. देखते हैं इस बार जाती है नहीं विकेट. इस बार आगे निकले, फ्रंट फुट पे पुश किया था गेंद को. डिफेंसिव पुश कहा जाएगा. 1 रन के लिए कवर की दिशा में. 1 रन पे संतुष्ट. स्कोर में अंकुश लगाने में कामयाबी मिली है गेंदबाजों को. स्कोर पहुंच चुका है 18 रन. प्रशांत
जो 9 गेंद पर खड़े हैं, दुबले पतले छरेर बदन के ये बल्लेबाज, इन्होंने लगातार 3 सिक्स जड़े तो उनको 5,000 रुपए का इनाम जीपी स्पोर्ट्स इनकी तरफ से। ये हवा में लपेटे में नहीं लिया, लेकिन लपेट में आ गए और लपेट लिए गए। दूसरे ओवर में अब एक गेंद आनी बाकी है और स्कोर पे नजर डाले तो स्कोर है 18, यानी इस ओवर में 2 रन खर्च करके 2 विकेट लेने में कामयाबी हासिल की है गेंदबाज ने। गेंदबाज है तुषार। अच्छी गेंद तुषार की, शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, तेजी के साथ उठती हुई पटकी हुई गेंद थी। 1 रन के साथ ओवर की समाप्ति, लेकिन क्या बेहतरीन ओवर डाला है। पहले ओवर में 16 रन और दूसरे ओवर में कुल खर्च किए 3 रन। महंगाई के जमाने में सबसे सस्ता ओवर कहा जाएगा इस ओवर को, जबकि पहले ओवर में बल्लेबाज टूट पड़े थे, दूसरे ओवर में विकेटें निकालकर उनकी हवा भी निकाल दी। बल्लेबाजों की बहुत लंबी गहराई है इस टीम में, जो बल्लेबाजी करने वाली टीम है इनके पास 1 to 8 बैटिंग लाइनअप है। अब मजा आएगा। 2 ओवर का खेल शेष, विचार विनिमय, बातों का आदान प्रदान, चर्चा। ये चर्चा जो होती है उसमें पूछा भी जाता है, चा कधी प्यायची आपण बाहेर गेल्यावर, ऐसे भी कभी कभी पूछा जाता है। हो, नंतर कुठे बसायचं चांगल्या ठिकाणी, म्हणजे नाश्त्याला। चलिए मैच की ओर चलते हैं। दर्शकों का अच्छा प्रतिसाद इस टूर्नामेंट को। चलिए तीसरा ओवर लेकर गेंदबाज आगे निकलते हुए, छोटे कद के प्रथमेश। पटकी हुई गेंद और पटक दिया लंबा, डीप विकेट के ऊपर से 6 रन। जरूर, लेकिन काफी हार्ड कैच है। नो मैच लैंड में गेंद गिरती हुई खाली क्षेत्र में 2 रन। और जो बल्लेबाजी कर रहे हैं ये बल्लेबाज कौन है? प्रशांत। इन्होंने अगर 3 लगातार हैट्रिक सिक्स जड़े तो जीपी स्पोर्ट्स की तरफ से, गौरव पाटिल की तरफ से उनको 5,000 रुपए का नगद इनाम। व्यासपीठावर उपस्थित मान्यवर भोईर सर इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा मी हार्दिक स्वागत करत आहोत। प्रकाश जाधव यांना विनंती, त्यांनी सन्मान्य भोईर सरांचं आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करावं। ये अपर कट शॉट, लेकिन ये कैच बनेगा जरूर। आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त हवा।
काय करेंगे नवीन बैट्समैन कौन है कुणाल जगह लेने के लिए बल्लेबाज की काका देवदत्त भोईरांकडून प्रत्येक 6 ला 200 रुपीज 4 ला 100 आणि मॅन ऑफ द मॅच ला 1000 रुपये स्कोर है स्कोरबोर्ड पर 28 रन तीसरा ओवर इस मैच का जारी होता हुआ 28 रन और विकेटों का खाचा देके तो 4 विकेट गिर चुके हैं 28 रन पर 4 विकेट और गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर इस बार बैकफुट पे गेंद को कलाई के द्वारा मोड़ दिया था स्क्वायर की दिशा में जब तक गेंद फील्ड होती है गेटवे ऑफ इंडिया का दर्शन यहां पर ओ, क्या बात है जो टीम रन के लिए तरस रही है उनको अगर आप ऐसा पानी पिलाएंगे तो फिर आपको महंगा पड़ेगा ये पानी क्योंकि एक मिस्टेक नहीं है गलतफहमी है ये तो की गई गलतियां हैं गणेश साठे कुठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे गणेश साठे प्रत्येक षटकाराला देवदत्त भोईर यांच्याकडे 200 रुपये चौकाराला 100 रुपये मॅन ऑफ द मैचला 1000 रुपये इस बार बैकफुट पे गए ड्राइव किया था कारपेट के सारे पॉइंट की दिशा में 1 ही रन मिलेगा ओवर की समाप्ति 3 ओवर के बाद स्कोर है 32 रन जबकि पहले ओवर के बाद स्कोर था 16 रन बिना कोई विकेट खोए और तीसरे ओवर के बाद स्कोर है 32 रन लेकिन 4 विकेट के नुकसान पर आपको अंकुश लगाना है रेट स्कोर पे तो विकेटें चटकाइए डॉट डिलीवरी आपको रोक नहीं पाएगी स्कोर बढ़ाने से क्रिकेट की सबसे बड़ी महत्वाकांक्षा होती है कि जितने भी कोशिश करो कशिश के साथ करो गणेश साठे जिथे असतील तिथून स्टेजशी संपर्क साधायचा आहे कोशिश करा पण गणेश साठे जिथे कुठे असतील जसे असाल तसे निघून या मंडळ तुमचं वाट बघत आहे चलिए आखिरी ओवर का खेल जारी अवधूत आखिरी ओवर लेकर ये गेंद फुल टॉस और कहां भेज दिया इसको दूर दराज दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए काफी लंबा शॉट और इस 6 रन के साथ स्कोर छलांग लगाता हुआ किती पोहोचला 38 रन पर ये डॉट डिलीवरी के साथ गेंदबाज कमबैक करते हुए इस मैच में ये तीसरी गेंद अवधूत की फुल एंड डिलीवरी थी लेकिन बल्लेबाज समझ नहीं पाए जगह से गेंद को खेलना चाहते हैं रनआउट का मौका लेकिन एलबीडब्ल्यू के रूप में आउट दिए गए किरण रिमिक्स 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 तीन फलंदाज कल्पेश चव्हाण
हा पुढे आले आणि पुढेच राहिले आणि षटक संपलं. 41 धावांचं आव्हान डीजे. तुम्ही ऐका हो गुणीजन. भिवंडी क्षेत्रामध्ये जर तुम्ही गेलात, भिवंडी विभागामध्ये ज्याला महाराष्ट्रातील दुबई म्हणतात, त्या तिकडे तुम्ही गेलात तर 140 दिवस क्रिकेट चालते. 140 दिवस हे लक्षात ठेवा. तिकडे जेवढे पण माणसं स्वर्गवासी होतात त्यांच्या नावावर टुर्नामेंट चालते. सोमवार ते शुक्रवार आणि परत शनिवार ते सोमवार अशा मॅचेस चालतात. 140 दिवस क्रिकेट चालतं. तिकडे गाणं बनलं पाहिजे तेवढ्या दिरक्या देईन तुला र, सामना जिंकून दाखवू बारक्या आम्हाला र. कारण की जर तुम्ही पाहिलं तर तिकडे फक्त आता भिवंडी प्रीमियर लीग होतं, ठाण्याचे खेळाडू खेळत नाहीत, त्याच्यात भिवंडी क्षेत्रातलेच खेळाडू खेळतात. त्यामुळे हे गाणं, अशी गाणी तिकडे फार चांगली बनली जातात. फार जवळचं क्रिकेट असतं तिथलं सुद्धा. पहिल्या षटकात 16 धावांचं एवढा मोठा गोळाबेरीज केल्यावर सुद्धा धावसंख्या 40 झाली. त्याला कारण काय? फलंदाज पंच वाढ बघतात आपली मैदानात. डोंट वेस्ट युअर टाइम. प्लीज सेंड युअर ओपनिंग पेअर इमिजिएटली ऑन द ग्राउंड. इफ द अंपायर इज देअर, द टोटल टीम इज देअर. डोंट पुट युअर बॅट्समॅन आउटसाइड. प्लीज सेंड युअर बॅट्समॅन इनसाइड द सर्कल. कशाला इंग्लिश बोलतोय? लवकर फलंदाज पाठवा. सामना लवकर चालू करायचा आहे. आणि पहिला चेंडू पडला शिवाय प्रीमियर लीगचा. आणि आता शेवटचा सामन्याचा दुसऱ्या विभागातला पहिला चेंडू पडेल आता बरोबर 5 वाजता. याचा अर्थ या संयोजन समितीचं कौतुक केलं पाहिजे. आयोजन कमिटी असो, संयोजन समिती असो, फार महत्त्वपूर्ण कामगिरी, अप्रतिम व्यवस्था. SPL, Shivai Premier League, you may say the special Supreme Premier League. That's a classical Premier League organized by these youngsters. All the youngsters team, बहुत बढ़िया देखा इस टीम ने. अच्छे बैनर पोस्टिंग, अच्छा स्टेज, दोनों टीमों के लिए बैठने के लिए डग हाउस, काला कपड़ा जो चारों तरफ से लपेटा गया है, ये बहुत ही अच्छी बाउंड्री रेखा है. दर्शकों का अच्छा प्रतिसाद इस टूर्नामेंट को. अंपायर का इशारा. यस, लेट्स प्ले बिगिन.
जा रे हट नटखट असं म्हणतात ना गोटे सर. पहली गेंद अच्छी गेंद, फुल लेन डिलीवरी. बल्लेबाज तो कुछ समझ नहीं पाए, विकेट कीपर भी हड़बड़ा है. एक रन नहीं मिला. तो पोलीस वाला ये गेंद अच्छा शॉट हवा में, लेकिन खाली क्षेत्र में गेंद गिरती हुई. डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है. एक से ज्यादा, दो से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. 2 रन पे संतुष्ट और 2 रन के साथ अंपायर पूछ रहे अभी क्यों म्यूजिक बजाया. करेक्ट, ये क्या हो रहा है. 2 रन के साथ खाता खुलता हुआ. बॉलर कौन है. आशीष मोरे ना, आशीष शिंदे अनुभवी गेंदबाज है. शॉर्ट ऑफ लाइन गेंद हवा में, लेकिन काफी हवा में चढ़ी और खूब चढ़ी. छह रन के साथ यह बड़ा शॉट हवा में. यह कैच तो नहीं है, लेकिन ट्राई क्यों नहीं किया कैच को. काय फटका है, क्या शॉट है. बस 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 काही नाही आहे. त्याने असाच झटकला हात का बंद करायचा. इनकी टेक्निक है. पूर्णाला तर मोठा जोक देतो बघा. तो पूर्ण जोक करतो, तो नाचेल बघा. त्याला बघा एक लेडीज गाणं वाजवायला लाव. कुठलं तर लेडीज गाणं, लेडीज अंगात आणून याच्या लेडीज. हालांकि ये अच्छा शॉट, क्या शॉट बनाया है, क्या बनाया शॉट को. 1 बाउंस बाउंड्री, लेकिन क्या शॉट है. गोटे अंपायर के बदन में बहुत से हीरोइन भी आती हैं, लेकिन काफी लंबा तगड़ा रेट लेते हैं. बड़े अंपायर्स हैं, डांसिंग अंपायर्स हैं. मुंगड़ा कहिए. चलिए स्कोर की तरफ पहले नजर डालते हैं. 19 रन बन चुके हैं. अब चाहिए बराबर 21 रन मेरे ख्याल से. 22 रन चाहिए आने वाले 18 गेंदों में. 18 गेंद 22 रन. गेंदबाज है प्रशांत. काफी अच्छे गेंदबाज भी है प्रशांत, लेकिन महंगा और पहला शिंदे साहब का. ओह, ये बड़ा शॉट खेलने गए थे, लेकिन गेंद कनेक्ट नहीं कर पाए. हवा में शॉट को खेलना चाहते थे, कदमों का उपयोग किया, क्रीज की गहराई का उपयोग किया, लेकिन गेंद के तक बल्ला नहीं जड़ा. कनेक्शन होना चाहिए अच्छा, संगम. जिसका संगम सही, फिर उसका नतीजा भी सही.
गेंदबाज फील्डिंग को निहारते हुए, ये गेंद, ये हवा में कट किया था गेंद को, अपर कट शॉट डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ, डिक्लेयर जोन में 1 रन डिक्लेयर के रूप में। और डिक्लेरेशन देखिए, देखिए किस ढंग से डिक्लेयर दे रहे, आई ग हे काय आ ओ आ ओ आ ओ आ। ये गेंद, अच्छा गेंद, बहुत बढ़िया गेंद, और क्या खेला है। परत बघा, अगं भाई, क्या बात है, अरे क्या स्टाइल है, जरा टाळा झाल्या पाहिजेत। डांसिंग अंपायर इन ठाणे, शिवाजीनगर प्रीमियर लीग में हमारे बीच गोटिया सर भी हैं। ये गेंद, अच्छी गेंद, बहुत बढ़िया शॉट, अपर शॉट ओवर द बॉर्डर हेड। क्या सीधे बल्ले से शॉट को खेला ये। टेनिस में टेक्निक नहीं दिखाई जाती, टेनिस में टेम्परामेंट देखते हैं। तुम्ही शॉट बनवा, नवीन शॉट बनवले जातात, जो बनवतो तो मॅच बनवतो, हे टेनिसचं तंत्र आहे। टेक्निक इथे कामाला येत नाही, इथे तुमची अंगी कौशल्य जे आहे, गुणवत्ता ती कामाला येते। पुन्हा एकदा, सर्वसामान्यांचं क्रिकेट म्हणजे टेनिस, हा हे मानलं जातं, ते खरंच आहे। गोलंदाज आपल्या मार्गावर, वेगाने धावसंख्या वाढते, गोलंदाजांना विकेटच घ्यावे लागतील जर सामन्यामध्ये परतायचं असेल तर। सर्वात शेवटचा सामना आहे, परंतु दर्शकांना खचाखच बांधून ठेवण्यामध्ये यश आलंय या स्पर्धेला, आणि हेच या यशाचं गमक आहे। हो, ये कैच तो बनेगा, लेकिन बहुत बढ़िया अटेम्प्ट था। स्कोर है, थैंक यू, स्कोर है, स्कोरबोर्ड पर नजर डालते हैं। 22 रन। अब चिकनी चमेली आएगी, याद रखना। तुषार नए बल्लेबाज, ये अच्छी गेंद थी, इसको टैप किया था, अंडर कट शॉट जिसको कहा जाता है क्रिकेट की परिभाषा में, डीप बैकवर्ड पॉइंट की दिशा में, उस क्षेत्र में गेंद को भेजते हुए 1 रन के साथ ओवर की समाप्ति। दूसरे ओवर के समाप्ति के बाद 40 रनों का लक्ष्य का पीछा करती हुई टीम का स्कोर है 23, लॉस ऑफ 2, 1 विकेट, 1 बिग विकेट। आता नहीं गोटिया सर, आज की शाम कमाल, जरा वातावरण बनवून दे। हेच गाणं षटकाराला लावायचं। सर्व क्रीडारसिकांच्या तर्फे गोट्या सर, एक शेवटची झलक एका षटकार किंवा चौकाराला। आज की शाम गुढीपाडव्याची आजची संध्याकाळ आहे, पूर्व संध्याकाळ आहे। अरे आपला राष्ट्रीय सण आहे गुढीपाडवा, जो चांगला बोलत नाही, करत नाही, त्याला मी म्हणतो नीट कर गाढवा। आपल्या माणसांमध्ये मागायचं तर काय, फक्त प्रेम, दुसऱ्यांकडे मागायचे ते पैसे। 12 चेंडू 18 धावा, 12-18चा सामना, काही घडू शकेल। क्या बात आहे, राजकारणामध्ये आजकाल म्हणतात तुम्ही 12चे, आणि आता 12 चेंडू 18 धावांचा सामना, फार महत्वपूर्ण सामना। हा हवेत फटका, झेल होतो का बघूया, निश्चित झेल। ओ व्हाट अ मॅच, सामना फिरतोय।
थँक्यू. सामना शेवटच्या षटकामध्ये निघणार की काय, कारण की आता 11 चेंडू आणि 18 धावा. अवसान घातकी फटका, ज्याला आपण हिंदीमध्ये नेहमीच म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये म्हणतो मिस्क्यूड शॉट, जोखीम भरा शॉट, त्याला मराठीत म्हणतात अवसान घातकी फटका. असे फटके फार क्वचित पाहायला मिळतात. हा हलवार हाताने खेळलेला फटका, डाव्या बाजूला पायपंजांच्या दिशेला, लेग साईडला, एक धाव निश्चित. आता 10 चेंडू आणि 17 धावांचा सामना. एक एक चेंडू महत्वाचा, एक एक धाव महत्वाची. शिवाय प्रीमियर लीगच्या या आन बान शानच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोळणार. पैसे देऊन तुम्ही सर्व विकत घेऊ शकता, ही ट्रॉफी तुम्हाला घ्यायला घाम गाळावा लागेल. घाम गाळल्याशिवाय हा चषक तुमच्या पदरी पडणारच नाही. हा चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक धाव तर निश्चित मिळते. थेंबे थेंबे तळे साचे, एक धाव घोषित. थेंबे थेंबे तळे साचे युक्तीप्रमाणेच एक एक धावा, दुहेरी धावा जमा करतच खेळ खेळावा. षटकारांनी हिरो बनतो, चौकारांनी सुद्धा माणूस हिरो बनतो. शिवाय प्रीमियर लीग आपल्या क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर प्रकाशझोत पाडावा, क्रिकेटपटूंचं नाव अख्ख्या दुनियेत जावं यासाठी केलेली शोध मोहीम म्हणजे शिवाय प्रीमियर लीग इयर 3. पाहूया काय घडतंय. आता चेंडू शिल्लक आहेत ते 9, धावा करायच्या त्या 16. फार अटीतडीचा सामना. एक चूक, छोटीशी चूक ज्यांनी केली त्याच्या हातात नारळ तय. जय हिंद जय महाराष्ट्र तय. त्याचं चूक केली त्याला चूक भोवणार, चुकीला माफी नाही. स्लोअर वन चेंडू चांगला भिरकवलाय, डीप बॅकवर्ड पॉइंटला चौकार जातो का बघूया. आणि हा चौकार, वाडा शॉट डीजे. आता 12 धावांची आवश्यकता, चेंडू शिल्लक आहेत 8. अजूनही सामना संपलेला नाही, अजूनही पारडं समान समान आहे. एक विकेट, एक कॅच, एक रनआउट, एक मोठा फटका, काही घडू शकतं. स्लोअर वन चेंडू हवेत फटका, एक धाव निश्चित. चांगले क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेतात, धावचीचा संभव, परंतु थ्रो खराब, दिशा भरकटलेला थ्रो. आता हवे आहेत बरोबर 7 चेंडू 10 धावा. शेवटच्या षटकात 9 धावा येऊन देत. बघा हा सामना कुठे फिरेल तो, कारण की शेवट षटक टाकणारा गोलंदाज त्या संघाचा ब्रह्मास्त्रच असला पाहिजे. द बेस्ट बॉलर ऑफ द टीम गोइंग टू डिलिव्हर द लास्ट ओव्हर असं म्हटलं जातं, ते खरंच आहे. 7-12 चा उतारा कोणाच्या नावावर. साजन. हा हवेत फटका, 2 धावा. ओ ये दुनिया है. अब 6 गेंदों में चाहिए. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी हव्यात त्या 6 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये, अभी भी पिक्चर बाकी आहे मेरे दोस्तों. कारण शेवटच्या षटकासाठी ती चर्चा चालली आहे. ती चर्चा काय चालली असेल. युट्यूबच्या माध्यमातून घरोघरी क्रिकेट बघितलं जात आहे. कॅमेरामन कोण काय खाजवते ते पण दाखवतात, हे लक्षात ठेवा. सर्वात महत्वाचं असतं काही ना कळतच नाही आपण काय करतोय. घरी गेल्यावर त्या तिकडे काय करत होतात
असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा कळतं का कॅमेरामनचं काम चांगलं आहे. कौशिक शेवटचा क्षेत्र गोलंदाज. 6 चेंडू 6 धावा. सामना रंगतदार परिस्थितीमध्ये. कौशिक ओ डॉट डिलिव्हरी अपील करण्यात आलं. बघूया पंचांचा इशारा बाद. क्या बात है बेटा सर. क्या उद्या आपण यांनाच नाचवायचं. गुढीपाडवा आहे उद्या. काला है लेकिन दिलवाला है. ये हमारा है. गोटे अंपायर, वन ऑफ द बेस्ट डान्सिंग अंपायर इन मुंबई क्रिकेट सर्किट, ऑल महाराष्ट्र क्रिकेट सर्किट. त्या लोकांना आपले डान्स कळत नाहीत महाराष्ट्राच्या बाहेर. फिर अगेन. ओ चांगला चेंडू आणि यावेळी एक धाव. हो जेवढ्या संधी आहेत तेवढ्या आडवा. संधीचं सोनं करा. अग बाई अ 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी हव्यात त्या 5 धावा. मनात मांडे खात असतील. हा चेंडू हवेत फटका. तिथेच फटका पाहिजे होता जिथे क्षेत्ररक्षक नाहीये आणि 2 धावा. खराब क्षेत्ररक्षण लावण्यात आलंय. डीप बॅकवर्ड पॉइंटला एकही खेळू नाहीये आणि गोलंदाज अटॅक करतो ऑफ साइडला. ही चूक भोवली आहे. आपला गोलंदाजाची धार कुठे आहे. 3 चेंडू आणि हव्यात आता बरोबर 3 धावा. चेंडू नजीक धाव. 1 डॉट. पहिले आपण म्हणायचे मनात मांडे खातात का, आता काय म्हणतात मनात कवटे खाता का. हा चेंडू हवेत फटका. झेल निश्चित आहे आणि हा बाद फलंदाज सामना फिरतोय. 2 चेंडू 3 धावा. तुषार याच्याकडे स्ट्राईक आलाय ते फार चांगलं झालंय. तुषारला याच चेंडूंमध्ये सामना संपवायला लागेल कदाचित, कारण एक धाव काढली तर नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला येईल आणि त्यामुळे नाही हवं असं म्हणावं लागेल. साधारण खेळीने लाख लोकांसमोर अशा वेळी सुद्धा आपले पाय डळमळतात. किती माणूस मोठा असला, अनुभव असला तरी अशा वेळी दडपण फार मोठं कामगिरी करतं. टेन्शनमध्येच माणूस गलती करतो हा जीवनात आणि नंतर म्हणतो माझ्याकडून चूक झाली. या चुका होतात. सर्व ऐकतायत. फुटबॉलच्या मैदानात आपण बघितलं कोचेस त्या बाउंड्रीवरून ओरडत असतात. क्रिकेटमध्ये नाही बघितलं कधी. होणार आहेत, बरोबर आहे. एक चेंडू
2-3 डॉट डिलिव्हरी आणि या धावशीत कुठे धावशीत बघूया नक्की कोण देत आणि मोहन फलंदाज धावशीत. आता सामना 1 चेंडू 2 धावा. दोन्ही नवीन फलंदाज 3 धावा माफ करा. 1 चेंडू 3 धावा. पण कौतुक केलं पाहिजे या गोलंदाजाचं. जो गोलंदाजाचं नाव आहे कौशिक पवार. चुकून माकून ठीक आहे. बरोबर आहे. दोन्ही नवीन फलंदाज 1 चेंडू 3 धावा. कौशिक पवार याचं कौतुक केलं पाहिजे. 6 चेंडू 6 धावांचा सामना. आता 1 चेंडू 3 धावा. या संघांचा हा फटका 2 धावा तर निश्चित मिळतील. 2 धावा बघू धावतात. तिसरी धावतात का बघूया. व्हाट अ मॅच.